आज युवा हिंद केसरी पर्वदन हे ओपन बैलगाडी शर्यत मैदान लिंब या ठिकाणी पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल 5 मध्ये आपल्याला सुंदर असा साज पळताना दिसला तो म्हणजे मित्रांनो बाळप्पा आणि सुंदर आकाराकडे गाडी मित्रांनो आता फायनलला पात्र झाले। बाळप्पाचे मालक आपल्या बरोबर आहे। चिट नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आज कसं नियोजन केलं होतं? काय नाही, नियोजन दाजींनीच केलं होतं आणि मैत्री खातीर नियोजन झालं, चांगलं नियोजन झालं आज। सुंदर आणि ही गाडी पहिल्यांदाच पळाली का? पहिल्यांदाच गाडी पळाली। किती वेळ गटात गाडी पळाली? 16 मध्ये पळाली सकाळी गाडी। काय सांगाल, थोडंसं तुम्ही सांगितलं की थोडंसं पायाला लागलं त्याच्यात तरी तो पळालाय, काय सांगाल? गटाला गाडी पळाली आणि पुढे आल्यानंतर दगडी आहेत, त्यामुळे दगडीमध्ये काचळ लागली, बैलाच्या पायाला लागलं होतं, रक्त आलं होतं। 3 पायावर बैल पळाला आज वगैरे मारून काय सांगाल त्याचं काय एवढं वैशिष्ट्य आहे की चर्चा सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे की जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवून त्याचा मोठे त्यांच्या मालकांचं नाव सांगा थोडंसं। त्याचे मालक जगाचा मालक संत बाळू मामा आणि कुरुंदाई माता हे दोन मालक आहेत। आम्ही फक्त सेवेकरी आहेत आणि आम्ही सेवा करतोय। आम्ही आमची नाव कधीच लावत नाही, तेच आमचे मालक आहेत। त्याचं नाव काय असं ठेवलं? बाळाप्पा काय बाळू मामाचा भंडारा होता आणि त्याला त्यावेळेस घरी आणला होता। घरी आणला आणि ते भंडारा होता देवाचा आणि आम्ही बाळू मामाच्याच नावाने त्याला बाळाप्पा नाव ठेवलं दिलं। बरं, आता आपली गाडी कोणाच्या नावाने पळती? आपली तिच्याच नावाने पळते। जगात मला संत बाळू मामा प्रसन्न, कुरुंदाई माता प्रसन्न, आसनी लिंबूत। आता बघायला गेलं तर या आजच्या मैदानाचा सेमीफायनल 5 मध्ये एक फायनलचा फेरा असल्यासारखा फेरा होता। त्या मैदानात जेवढे काही टॉपचे नंदी असतील म्हणतो आपण किंवा ज्या गाड्या सुंदर अशा पाहिजे त्या सगळ्या गाड्या ह्या सेमीमध्ये होत्या, त्याच्यामध्ये विजय प्राप्त केला, काय सांगितलं? काय नाही, ज्यावेळेस सकाळी आलो गट काढला त्यावेळेस विश्वास होता की आज तो काही करून फायनलला राहणार आणि जिथं विषय आमच्या अस्तित्वाचा किंवा काय येतो तिथं मालक आमच्या पाठीशी उभा आहे आणि तो तिथं राहतोच। नक्की हा कुठला आहे, जरा थोडीशी माहिती द्या। हे दोन्हीकडे असतो, आमचे दाजी संदीप दाजी त्यांच्याकडे खाली निऱ्याला असतो, वरती राजगड तालुका आमचं आसनी गाव आहे, बारामती तालुका। त्याचा थोडासा इतिहास सांगा, आपलं खरेदी आहे का घरच्या गायचं आहे? घरचं आहे आमचं, घरच्याच गायचं आहे। आता साधारण किती वय त्याचं? आता तो कंप्लीट 4 वर्ष। माझ्या मुलाची बर्थडे डेट आणि त्याची बर्थडे डेट बरं, एकच आहे। एवढा चर्चेमध्ये नाही, पण अलीकडे आता थोडंसं चर्चेत यायला लागलाय। काय सांगाल? विषय काय झाला माहिती आहे? थोडंसं व्हायचं आम्ही थांबवलं होतं बैल, म्हणजे थोडं पाय दुखलं होतं त्याच्यामुळे आदत मध्ये बैल पळला, 4 महिन्याला बैल पळला, त्यानंतर श्रीनाथ केसरीला जरा दुखापत लागलं, दुखापत झाली, त्यानंतर जवळ 2-3 महिने बैल आम्ही बसूनच ठेवला। त्यानंतर वासराने दात लावला, दुसरा झाला, दुसऱ्यात प्रत्येक महिनाभर मध्यंतरी काळ गेला आणि त्याच्यानंतर बाहेर काढला तसं मग त्यांनी आपलं जे रुटीन वर जे आला ते आजपर्यंत गुलाला आता ज्यावेळेस आपण म्हणतो की आता बाळप्पा गुलाल घेतोय, आता आपल्याला दिसतोय, सगळ्यांना दिसतोय की पळतोय, गुलाल घेतोय, पण जो त्याचा संघर्षाचा काळ होता ज्यावेळेस म्हणजे त्याचा दुखापत होती, काय होती, तो काळ कसा होता? त्याने आम्हाला काळ बघूनच दिला नाही, काळ बघून दिला नाही आणि काय त्या काळात थोडेसे काही वेदना झाल्या, त्रास झाल्या, जवळच्या लोकांनी जो पायरीला थोडंसं नाकारलं सुद्धा, म्हणजे जवळचे ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनी त्याला नाकारलं, पण काय नाही, त्यांनी स्वतःच्या जीवावरती त्यांनी त्याच्या ह्याच्यावरती परत दाखवून दिलं की तो काहीतरी आहे म्हणून। आता एवढा पळतोय, पहिऱ्यासाठी तुम्हाला भरपूर कॉल येत असतील? हो, भरपूर कॉल येत। काय सांगाल, तुम्हाला जे अगोदर तुम्ही सांगितलं ज्यावेळी बॅड पॅच होता त्यातून काय शिकला तुम्ही? खरं सांगतो तुम्हाला मी, आम्हाला बॅड पॅच आलाच नाही, असं म्हणजे दाखवून दिलाच नाही त्याने बॅड पॅच काय असं जाणवलंच नाही। सगळं केलं त्याने, म्हणजे आदत मध्ये सुद्धा वासरू स्वतःच्या जीवावरतीच पळलं, त्याला पहिरे पण त्याच्यानी पळाच्या त्यांच्या दमावरती पहिरे त्याला आले, त्यानंतर पायाला दुखापत झाली, थोडंसं थांबला, परत पळायला लागला, तर त्याच्या ह्यानेच परत पहिरे वगैरे नियोजन चालू झाले। सुंदर सोबत नियोजन कधी झालेलं? परवा दिवशी नियोजन झालं, आदमापूरला गेलो होतो परवा दिवशी, विकास सरांचा फोन आला आणि सरांनी सहकार्य केलं, सरांनीच नियोजन करून दिलं आणि गाडी पळाली। सरांचं मोठं सहकार्य होते। ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आता ज्या पद्धतीने तुम्ही बाळमामाचं वगैरे नाव घेताय, जी श्रद्धा आहे आणि त्याचं नाव त्याच्यानुसार ठेवलं, पण ते कुठंतरी आशीर्वाद तुम्हाला मिळतोय म्हणायला? खूप मोठा आशीर्वाद आहे आमच्या, म्हणजे डोक्यावरती त्याचा खूप मोठा हात आहे आणि आज जे काय आहे ते बाळू मामा त्यांच्या कुरुंदाच्या कृपेने आम्ही। एक टॉपचा सेमी होता, त्या सेमीमध्ये त्याच्या पायाला लागलेलं, तरी काय मनामध्ये दुःख चाललेली की सेमी काढेल का बाळप्पा, कारण पायाला लागलेलं होतं? काय दाताना खाली बैल 3 पायावरतीच गेला, दाताना बैल पायावरती धरत होता, अजूनही पाय वरती धरतो, थोडा मोठीत सुजलाय पण पाय त्याचा। कुठंतरी म्हणावं लागेल की बऱ्याच वेळा दुखापती झाल्या, त्याच्यातून उठून सावरलाय, कमबॅक केलाय, कुठेतरी म्हणावं लागेल की जिद्द आहे त्याच्यात, जिद्दीने पळतो। जिद्द म्हणजे त्याच्यात ती जिद्द आणि त्यात दमक आहे तेवढी, तो साध्य करून दाखवतो का दाखवतो। आता सीमे जर आपण बघितला तर मधल्या रानापर्यंत गाडी थोडी मागं होती,
नेमऱ्या निकालाला कुठंतरी वाढून पळतोय असं त्याचं पळ असं वेगळे पण काय जाणवतं तुम्हाला त्याच्यात? नाही, त्याचा पळ माहिती खालपासून वरपर्यंत सेमच आहे, फक्त थोडंसं पाल दुखापत झाली त्यामुळे थोडंसं कुठेतरी 19-20 झालं असेल आणि त्यात फाटीला एकार आहे, गाण्याला चढ उतार आहे, त्यामुळे थोडंसं खडे पण आहेत पाहिजे थोडे असतं त्या फाटीला. गाडीला म्हणजे नाही का आमच्या इच्छेप्रमाणे आता जास्त स्पीड लागायला पाहिजे होतं, पण थोडंसं एकार असल्यामुळं बैलाच्या पायाला दुखापत झाल्यामुळे थोडंसं कुठेतरी स्पीड कमी झाला आणि काय झालं पब्लिकमुळे गाडी दबली थोडीशी पुढं. पब्लिक म्हणजे जसं बॅरिकेड चालू झालं लोक एकदम पुढे आली त्याच्यामुळे थोडंसं गाडी दबली, गती थोडीशी तिथं मंदावली, नाही तर गाडी अजून सुट्टा निकाल गाडीने घेतला असता. ड्रायव्हर कोण होते आज आपले? बाया ड्रायव्हर बाबाकडे बाय ड्रायव्हर काय सांगाल? मस्त गाडी पण चांगली गाडी आणली. आमचं नागू ड्रायव्हर एवढी आमचं गाडी आणतो continue कंटिन्यू. गाडी आणतो. आतापर्यंत वासरू गुलाल आहे तर नागूच आमचा गाडी आणतो. सकाळी नागू सोडायला आता नागूच होता, भैया होता, भैयानी आज गाडी बाया आणली. बसल्यामुळे चांगली गाडी होतं आमच्या त्याचं नियोजन कसं काढलं आता? हा, अजून तरी काय काही नाही नाही. दाजींनी काय पायाच्या पायावर डिपेंड राहील. बाय आहे आता आपण ज्या पद्धतीने आता तुम्ही म्हटलं की आपण म्हणतो की आता बैलगाडी क्षेत्रामध्ये पूर्ण साज लागतोय बैलाबरोबर, म्हणजे आता शर्यतीचं बैल सांभाळायचं किंवा यायचं म्हटलं की एक दोघांचं काम नाही, संपूर्ण टीम असते. काय सांगाल त्यांच्याविषयी? साहजिकपेक्षा आम्हाला अनुभव लय मोठे. काय दाजी 25 वर्ष त्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये आहेत. स्वतः ड्रायव्हर ड्रायव्हर संदीप ड्रायव्हरने राहायचं जुन्या गाडी 2011 पर्यंत कंटिन्यू गाड्या आणत होते. कोणाची गाडी चालत जुन्या मी जुने आमच्या पाडेगावचा चिकिया, आमच्या इथले भागातल्या पुण्यातले भरपूर आणल्या गाड्या, उडकीतल्या गलास पळत होता साहेब त्यांचा तो आणलाय. म्हणजे आमच्या भागाला भरपूर गाड्या आणल्या. नामवंत जॅकी आहे बैलगाडी. हो, नामवंत म्हणजे त्यावेळेस त्यांनी फक्त पुणे social गाडी media अजून ची मुंबईमध्ये बिंदूरला बरेचशा शर्यती आणि केल्या. आजपर्यंत इतिहास आहे बैलगाडी क्षेत्रात. स्वतः बैल घडवून आलो क्षेत्रात तसा आलं नाही. कुणाचा बैलाच्या मागे गेलो नाही की मला बैला तुम्ही तयार केला स्वतःचा मित्रांनो, बघू शकताय तुम्ही आज अशी पाहुणे रावळे संबंधातली बैल तयार केली. पण हा काय मामांच्या मनात आलं तर माझ्या मामाच्या गायचं वासरू मामाला घेऊन जातो. कुठंतरी एक पण आपल्याला हे असतं ना की आता घरच्याच गाईचं वासरू म्हणलंय आणि ते आज एवढं नाव करते, पण त्याचं कुठं त्याचा सांभाळ वगैरे ते पण तेवढंच महत्त्वाचं असतंय. त्याला शिस्त लावणं किंवा त्याचा तुम्ही काय व्यायाम घेतला असेल, शिकवणे सांभाळायची असेल. म्हणजे अडचणी येत नाही कारण त्याला चरायची सवय आहे. बरं, हां हां. म्हणजे जसं त्याला आता जरी सोडलं नाही तर तरी खात म्हणजे तरी जसा चुरू जसा चालायचा डोंगर तसा चरतोय का आपला? आपल्या डोंगरातच घरी वासरू 4 महिन्यात वासरू असताना त्याची खरं म्हणजे आई वारली. गेल्यानंतर वासरू रानात गुरांमध्ये जात होतं, वरच दूध पाजायचं नाही का, मामांकडून वासरू आला आपल्याकडे नाही का, त्याला गुरांमध्ये चारायला वगैरे जायची सवय होती आणि त्यांनी त्याच्यातून आपलं सगळं काही तयार झालं. सुंदर तरी म्हणजे आणि चांगला बैल बैल पळला टॉपचा स्वतः, बैल. बैल टॉपचा बैल आहे. शेटचा आभार मानतो की मला एकाच फोन मध्ये शेट स्वतः डायरेक्ट बोलले हानो. हां हां हां. मग कुठंतरी आता बाळापा जर आपण बघायला गेलो तर म्हणजे तसं बघायला तर दिवसेंदिवस स्पीड पण त्याचं वाढत आहे. जेवढं आता तुम्ही म्हणताय रेग्युलर पाळण्यात जसं येतोय तसं त्याच्या स्पीडमध्ये फरक पडत गेला काय? पहिल्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? आता मी बोलून नाही दाखवत, तुम्ही फक्त फायनल पळा, फायनलला गेले कळेल तुम्हाला. सगळ्यांनाच कळेल बघा, जी मुलाखत बघतात ना त्यांना कळेल आता बैल किती बोलतोय फक्त सांगायला. काय मित्रांनो, म्हणजे कसं फेरा पडेल तसं वाढूनच पळतोय म्हणायला. तर बैलाचा आज फक्त तेवढा प्रॉब्लेम नव्हता व्हायला पाहिजे. बरोबर बरोबर. मित्रांनो, आज बघू शकताय बाळप आणि सुंदर या जोडीने आज फायनलमध्ये धडक आलेले आहेत, गुलाला पात्र झालेले आहेत. असाच आपला बाळपा कायम गुलालामध्ये राहू. धन्यवाद.